तुमचं जीव शरीर आत्मा देवाच्या हवाले करा तुम्ही, तेव्हा परमेश्वर त्याचा स्वीकार करतो. आणि येशू म्हणतो तुम्ही काय करा, आता इथं ज्यांना ज्यांना दुष्टात्म्याचा त्रास होतो इकडे लक्ष द्या. येशू हे तुम्ही आहात म्हणा, मी आहे. येशू मी तुझ्यामध्ये आणि तू माझ्यामध्ये. हालेलुया. सैतान येईल का? सैतान येईल तुमच्यापाशी. पण जेव्हा तुम्ही बाजूला जाता, येशूला सोडून बाजूला जेव्हा जाता, तेव्हा मात्र दुष्ट आत्मा जसा लांडगा कोकऱ्यावर झडप घालतो त्याप्रमाणे तुम्हाला झडप घालून त्याच्या इच्छेस येईल तसं करतो. काय करतो माहिती आहे का? लांडगा बघितलंय का? बघितलंय? कुठं राहतो तो? बंगल्यात राहतो का? कुठं राहतो? जंगलात. कुठं राहतो? लांडगा कुठं राहतो माहित आहे तुम्हाला? कुठं राहतो लांडगा? लक्ष करू. लांडगा जिथं राहतो जिथं मेंढर आहे तिथं राहतो. जिथं मेंढर तिथं लांडगा. जिथं चांगलं, जिथं देवाचे लोक आहेत मात्र सैतान पण येऊन बसतो. कळत नाही ते माणसं. आणि लांडगा कसा करतो शिकार माहिती आहे तुम्हाला? कसा करतो शिकार? शेळ्यामध्ये देते बाबा. शेळ्या मेंढर जिथे आहेत ना, इथं जर मेंढर असेल किंवा शेळी जर असेल तर इथं काय करतो, त्यांना माहित आहे गार करतो आणि त्या गाऱ्यामध्ये लपतो. आणि जशी काय शेळी तिकडून जसे काय मेंढर येतात तेव्हा त्या मेंढराच्या पिल्ल्यावर तो काय करतो, झडप घालतो आणि त्या पिल्ल्याला काय करतो, नष्ट करतो. त्याला फाडून टाकतो, त्याचं जीवन बर्बाद करून टाकतो. म्हणून म्हणलेला सैतानाला चोर म्हणलेला. आणि म्हणून माझ्या भावांनो बहिणीनं सगळ्यात महत्वाचं आहे, येशूचं अवतरण जे आहे, येशूचं आमंत्रण तुम्हाला आणि आज तुम्हाला आहे. येशू म्हणाला तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी. येशू म्हणाला कुठं राहा तुम्ही? कोणामध्ये? माझ्यामध्ये राहा. येशू म्हणलं माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहे असं म्हणाला. येशूला मी समजून घेऊया. आणि प्रत्येक घर कोणी ना कोणी बांधलेलं आहे. आणि म्हणून सैतानाला जर आणायचं असेल तर आम्ही वचनाला जवळ ठेवण्याबरोबर. मराठीमध्ये तुम्हाला सांगतो की थोडंच आहे. मराठीमध्ये त्याचा अर्थ असा आहे, नित्यसूत्र 30 वचन 5 वगैरे असं लिहिलेलं आहे. नित्यसूत्र 30 आणि वचन 5. तिथं लवकर वाचा. कुणापाशी मराठी असेल तर मराठी सुद्धा असू द्या तुमच्याकडे. परमेश्वर का एक वचन ताया हुआ है. म्हणजे देवाचं वचन ताया हुआ म्हणजे त्याचा शब्द असा म्हणाला की शुद्ध आहे. कसलं आहे ते वचन? शुद्ध. एक